काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक आवश्यक आगळा वेगळा अतिमहत्त्वाचा आणि नाविन्यपूर्ण असा महोत्सव आज आम्ही घोषित करत आहोत. आपण सगळेच जण जाणता या देशामध्ये ज्या पद्धतीची बिनतारी संदेश वाहक व्यवस्था आणि त्याचा उपयोग ज्याला आपण म्हणू मनोरंजनासाठी करण्याच्या बाबतीतलं तंत्रज्ञान विकसित होत गेलं आणि त्यामध्ये रेडिओची निर्मिती झाली. आणि मग रेडिओची एक परंपरा, खऱ्या अर्थाने रेडिओची परंपरा सांस्कृतिक मनाच्या, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आणि सांस्कृतिक प्रवासाच्या जडणघडणीचा एक महत्त्वाचा पाया सुद्धा बनला. आणि नीट लक्षात आलं तर माहिती अशी येते, पहिला रेडिओ 1923 ला रेडिओ क्लब ऑफ बॉम्बे, तेव्हा बॉम्बे होतं, कलकत्ता नंतर, आणि मग 1927 ला आकाशवाणी. महाराष्ट्राचं सांस्कृतिक विभाग कदाचित देशातील पहिलं हे सरकार आणि हा विभाग असेल की ज्या विभागाने आणि आमच्या सरकारने रेडिओच्या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून आता FM रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओ पर्यंत या पूर्ण प्रवासामध्ये गीत, संगीत, लोककला, लोकवाद्य, लोकनृत्यांची माहिती, स्टोरी टेलिंग, विविध प्रकारचे कार्यक्रम, सूत्रसंचालन, एखाद्या विषयातली संगीतातली माहिती, जाणकार अभ्यास, असा एक मोठा प्रवास रेडिओ जॉकी पर्यंत केलेला आहे. आणि त्यामुळे या एवढ्या मोठ्या, ज्याला आपण इंडस्ट्री म्हणूया, ज्याचे ग्राहक, कंझ्युमर आपण सगळेच आहोत, त्याचा एक खूप मोठा संगीत प्रवास आहे. आणि म्हणून आपल्या लक्षात येतात की आकाशवाणीने अनेक कलाकार घडले, अनेक कला प्रकारांना प्रोत्साहन मिळालं, अनेक कलाकारांच्या प्राथमिक असलेल्या कलागुणांचं जतन, संरक्षण, संवर्धन याचं माध्यम रेडिओ आणि आकाशवाणी हे होत गेलं. विविध जगातल्या चांगल्या गोष्टी या सांस्कृतिक परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये म्हणू, या विषयातल्या याची माहिती आपल्याला, आपली माहिती जगाला. आणि एक काळ तर असाच होता की आपल्या मनोरंजनाचं माध्यम आकाशवाणी, ऑल इंडिया रेडिओ, विविध भारती, जयमाला वगैरे अन्य हे कार्यक्रम होते. सकाळी उठल्यावर लागणारी गीतं सकाळचा आध्यात्मिक, देवदैविक, धार्मिक अशा भावनांनी मनुष्य मनाच्या संवेदनाला उभारी देत होता. मग ज्याप्रमाणे ऋतू आहेत त्याप्रमाणे असलेली गीत, संगीत, त्याच्यावरची कथा, कथानक याचा एक मोठा प्रवास आपण पाहिलाय. आणि मग काही कार्यक्रम तर
आपल्याला माहिती आहे की जे सर्वस्वी रेडिओ किंवा आकाशवाणी किंवा विविध भारतीसाठी बनू लागले, अगदी वांगी दाखल उदाहरण द्यायचं असेल तर ज्याचा आपल्याला सर्वस्वी अभिमान आहे ते गीत रामायण आमच्या सुधीर भाऊ फडकेंचं हे सुद्धा हे ऑल इंडिया रेडिओसाठी बनवलेलं अशा पद्धतीचे खूप कार्यक्रम, त्यात खूप गीतकार, संगीतकार, गझलकार, मराठी गझलकार, मराठी कलावंत, त्यांच्या असलेल्या मुलाखती, त्यांच्या जीवनावरची माहिती, एक मोठा प्रवास आहे. आणि तो आता कम्युनिटी रेडिओ आणि FM रेडिओपर्यंत आला. त्यात ज्याला नामवंत कलाकार म्हणू त्यांची संधी, पण बऱ्याच अंशी काही नवोदित कलाकारांची त्या वेळेला ओळख सुद्धा या माध्यमामुळे झाली आहे. आणि म्हणून हा प्रवास अनदेखा करणं बरोबर नाही याचा विचार करून पहिला आगळा वेगळा महाराष्ट्र रेडिओ महोत्सव हा आम्ही शासनाच्या वतीने, सांस्कृतिक कार्याच्या विभागाच्या वतीने या आम्ही करण्याचं नियोजित केलंय. आणि या मोठ्या प्रवासामध्ये अजून विशेषतः 2 कारणं जे आहेत त्यांचा कलागुणांच्या विविध निर्माण होणाऱ्या पद्धतीला प्रोत्साहन मिळणं, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आता FMच्या आणि कम्युनिटी रेडिओच्या जमान्यात माझ्या मराठीला प्राधान्य मिळालं. आणि मराठीला प्राधान्य मिळणं, मराठी गीतकार, संगीतकार, मराठीत काम करणारे, मराठी व्यक्ती जगभरात काम करणारे, मराठी माणसाने जगभरातल्या विविध भाषात स्वतःच्या या क्षेत्रातल्या कलागुणांना वाव दिलेले, यालाही स्थान आजच्या या रेडिओ FMच्या युगामध्ये प्रामुख्याने मिळावं यासाठीचं भरीव पाऊल हे महाराष्ट्र सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यासाठी या महोत्सवाची आम्ही सुरुवात करतो आहोत. आणि मग स्वाभाविकता याच मराठी कलाकृतीला, मराठी माणसाच्या कलाकृतीला, मराठी उद्यमशीलतेला, सृजनशीलतेला आणि मराठी माणसाने केलेल्या आणि केलं पाहिजे म्हणून त्या रेडिओ चॅनेलला सुद्धा प्रोत्साहन मिळावं, त्यासाठी रेकग्निशन मिळावं म्हणून पहिल्याच वर्षी या महोत्सवामध्ये आम्ही काही पुरस्कारांची सुद्धा घोषणा करतो आहोत. आणि म्हणून या महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार 2025, महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार. आता आशा हा सुद्धा नामोल्लेख अभिमानाने आम्ही करतो. त्याचं कारण त्या ठिकाणी आपण ज्यांना ओळखतोच आणि ज्यांनी लहानपणापासून स्वतंत्र महाराष्ट्रात, स्वतंत्र म्हणजे आपला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत पासून रेडिओवर स्वतःची अदाकारी पेश करत आत्ताच्या FM रेडिओपर्यंत ज्यांच्या गायकीचा रिमिक्स असो किंवा ओरिजिनली त्यांनी गायलेली असो, याचा खूप मोठा प्रभाव दिसतो त्या आपल्या आशाताई भोसले, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या नावाने
महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार 2025 हा सुद्धा आपण घोषित करतो आहोत. आणि म्हणून मला आनंद होतोय की 1923 पासून जी सुरुवात एका सांगीतिक वेगळ्या क्षेत्रातल्या प्रवासाची सुरू झाली, आकाशवाणीत 1927 ला झाली, आता 2025 पर्यंत FM रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओ पर्यंत पोहोचली. या सगळ्या क्रिएटिव्ह सृजनशील सांगीतिक सांस्कृतिक प्रवासाचा साठीचा महोत्सव, देशातील कदाचित पहिलाच महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि पहिलाच या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि निपुण असलेल्या आणि मराठी कलाकार आणि मराठी माणसाने निर्माण केलेल्या गोष्टींना प्रोत्साहन मिळण्यासाठी पहिलाच महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार घोषित करतो आहोत. यामध्ये ऑल इंडिया रेडिओची 28 केंद्र आहेत, FM रेडिओची 16 केंद्र आहेत आणि 54 कम्युनिटी रेडिओची केंद्र आहेत. मी सगळ्यांची नावं वाचत नाही. आपल्याला माहिती आहे रेडिओ सिटी, रेडिओ 1, मॅजिक FM, टोमॅटो FM वगैरे वगैरे. याबरोबर काही प्लॅटफॉर्म्स आहेत, स्पॉटिफाय सारखे, की जे गीत संगीतातलं काम करतात. तिथेही माझ्या मराठी गीतांना, मराठी माणसाने केलेल्या गोष्टींना प्राधान्य मिळावं, त्यांनाही आम्हाला या कवेत घ्यायचंय किंवा आम्ही घेतो आहोत. आणि म्हणून या पद्धतीने याची व्याप्ती मांडतो. तिसरा मुद्दाही महत्वाचा आहे की करण्यामागचं कारण आहे, आपण सगळेजण जाणताच तेव्हापासून आतापर्यंत केवळ मनोरंजन नाही, प्रबोधन, सामाजिक जाणीव, राजकीय विषय, युद्ध, राष्ट्रीय करोनासारख्या काळामध्ये सुद्धा रेडिओ जॉकी, सूत्रसंचालक, रेडिओ FM यांचं एक भरीव योगदान आहे. आणि त्यामुळे या सामाजिक योगदानाला सुद्धा आपण त्या ठिकाणी योग्य स्थान दिलं पाहिजे. म्हणून त्याची नियमावली आम्ही केली आहे, ती आपल्याला त्या ठिकाणी देऊच. या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातली राहणारी आणि मराठी दोन्ही तरुण वर्गाला या क्षेत्रात येण्याची एक आता चढाओढ लागली आहे. तो काळ वेगळा होता. आता रेडिओ जॉकी होण्यासाठी मुलं मुली व्हॉइस कल्टिवेशन पासून काम करतायत, टेक्निशियन्स काम करतायत, विविध अंगाने आता तंत्रज्ञानाचा उपयोग होतोय. याचाही आम्हाला या सांगीतिक सांस्कृतिक प्रवासामधल्या व्यक्तींच्या योगदानाला पुरस्कृत करायचं आहे. आणि म्हणून 12 पुरस्कार या महोत्सवामध्ये, महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कारामध्ये आम्ही त्याची गटवारी केली आहे. एक आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार, जो महाराष्ट्र आशा जीवन गौरव पुरस्कार यात जास्त वर्ष जास्त भरीव काम केलेल्या व्यक्तीला दिला जाईल. त्याचे नियमावली आम्ही तुम्हाला देऊच. महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र दुसरा पुरस्कार, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र तिसरा पुरस्कार. कारण कम्युनिटी रेडिओची आपली एक स्वतःची ओळख आहे, स्वतःचं योगदान आहे, स्वतःचे इनोव्हेटिव्हनेस आहे, स्वतःची नाविन्यपूर्णता आहे, कलात्मकता आहे, सामाजिक जाणीव आहे. महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ सामाजिक कार्यक्रम, पुरुष निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ महिला निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट नवोदित रेडिओ निवेदक. आम्हाला
नवतरुणांनाही प्रोत्साहित करायचं, सन्मानित करायचं. महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मराठी निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा मराठी कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट स्टोरी टेलिंग कार्यक्रम. आपल्याला माहिती आहे की माननीय प्रधानमंत्र्यांनी वेव्स वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल समिट, जगाचं ऑडिओ व्हिज्युअल समिट हे जगातलं भारत करेल, भारतात मुंबईत होईल, आपल्या महाराष्ट्रात होईल. त्याचा पहिला उद्घाटनाचा कार्यक्रम झालाच. महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये जेव्हा जग इथे येणार आहे त्यावेळेला आपलं भरीव काम जगाला दाखवील, जगातली टेक्नॉलॉजी आपल्याकडे आणेल आणि आमच्या महाराष्ट्राच्या प्रगतीच्या या सांस्कृतिक वाटेवर आमची त्या ठिकाणची पूर्ण भरीव योगदान दाखवेल. याच्यामध्ये या इंडस्ट्रीतल्या लोकांबरोबर आम्ही बसलो, बैठका केल्या आणि त्यामध्ये एक उत्कृष्ट अशा पद्धतीची पर्यावरणपूरक विचारांची ट्रॉफी, शाल, श्रीफळ, इंडस्ट्रीशी बोलणं जाऊन सर्टिफिकेशन पुरेसे आहे, त्यांनाही रोख रक्कम हा विषय नाही आहे. त्यामुळे सन्मान, चिन्हासहित सन्मान, रोख रकमेचा विषय नाही, असा पुरस्कार ज्याची निवड समितीचा GR आज निघेल. आणि हा कार्यक्रम आम्ही ठरवलाय, ज्याचं निमंत्रण आपल्यालाही देतोय. आपल्या माध्यमातून पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि पहिला महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार हा 21 जूनला आपण करतो आहोत, कारण 21 जून हा जागतिक संगीत दिवस आहे. आणि या कार्यक्रमाचं स्वरूप सुद्धा 2 भागामध्ये आहे. पहिल्यामध्ये या विषयात परिसंवाद, आकाशवाणी, रेडिओ, विविध भारती, प्रसाद भारती, FM, कम्युनिटी रेडिओ, त्यातनं निर्माण होणारं सांस्कृतिक, ज्याला आपण सहभागिता, याची झालेली परंपरा, वाटचाल आणि आव्हानं, या क्षेत्रातले प्रमुख लोक आणि पुरस्कारांचे 4 गट, 5 गट माननीय मुख्यमंत्री महोदय येण्याची अपेक्षा आहे. आज उद्यामध्ये निमंत्रण तर पोहोचलं, त्यांच्याकडनं कन्फर्मेशन झालं तर माननीय मुख्यमंत्र्यांची एक अभिनव पहिल्यांदाच 4 ते 5 विविध रेडिओ चॅनेल्स आणि आकाशवाणी याचे 4 ते 5 किंवा 6 प्रतितयश किंवा नामवंत रेडिओ जॉकी किंवा निवेदक, हे 5-6 लोक एकत्रित मुख्यमंत्री महोदयांची लाईव्ह मुलाखत करतील. ती लाईव्ह दिसेलही, सभागृहात असलेल्या लोकांना ती लाईव्ह ऐकायला मिळेल. कार्यक्रम यशवंतराव चव्हाणमध्ये आहे, नरिमन पॉइंटला आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये मराठी, ज्याचा उल्लेख मी सुधीर फडकेजींच्या गीत रामायणाचा केला, तसं मराठी सिनेमात आणि हिंदुस्थानी सिनेमात रेडिओवर, रेडिओ दाखवून चित्रकथानक, अशा वेगवेगळ्या अर्थाने रेडिओ फोकल पॉइंट ठेवून असलेल्या प्रसिद्ध गीतांचा नॉस्टॅल्जिया ते आधुनिक अशा प्रवासाचा एक आगळा वेगळा संगीत कार्यक्रम. गायक कोण आहे त्यामध्ये? जे विविध गायक, कारण ही मोठी जर्नी आहे. बऱ्याच सिनेमात रेडिओ दिसतो, बऱ्याच सिनेमामध्ये रेडिओवर गाणाराचा सिनेमा कथानक आहे, वगैरे वगैरे. 25 वादकांसहित रेडिओ गाणी नावाचा हा सांस्कृतिक कार्यक्रम
ज्यामध्ये सुदेश भोसले, संजीवनी बेलांडे, सोनाली कर्णिक, श्रीकांत नारायण, ऋषिकेश रानडे, धनश्री देशपांडे आणि याचा रिसर्च, संशोधन आणि त्यावर निवेदन अंबरीश मिश्र आणि संगीत संयोजन अविनाश चंद्रचूड, मंदार कर्णिक असे सगळ्यांच्या माध्यमातून होणार आहे. मला वाटतं आगळा वेगळा महत्त्वाचा कल्पक असलेला कार्यक्रम महाराष्ट्रापर्यंत आपण पोचवावा एवढीच विनंती. धन्यवाद. या कार्यक्रमाला त्यांच्या नावाचा उल्लेख आम्ही अभिमानास्पदरित्या करतो आहोत, कारण बऱ्याच पिढ्या आपल्याला माहीत असतील त्या जेव्हा सुरुवातीला गायला लागल्या तेव्हापासून म्हणजे आता अगदी रिमिक्सच्या जमान्यापर्यंत आशाताईंची गीतं ही फोकल राहिली आहेत, अन्य कलाकारांची राहिली आहेत, त्यांचाही सन्मान आहे, त्यांचाही उल्लेख आम्ही अभिमानाने करतो आहोत. पण त्यांच्या नावाचा हा पहिला पुरस्कार आहे. त्यांच्या संमतीने आम्ही घोषित केला आहे. त्यांच्या येण्याबद्दल माझी त्यांच्याशी भेट झाल्यावर चर्चा करून आपल्याला अवगत करू. सर, हिंदी में ब्रीफ कर दीजिए कि महाराष्ट्र रेडियो कार्यक्रम क्या है और उसकी रूपरेखा क्या रहेगी. मराठी पुरा करते. मराठी अजून काही संजय राऊत, तुम्ही तर त्यांच्याबरोबर बिर्याणी खाल्ली. ज्यांच्यावर दाऊदचा आरोप करता त्या आता प्रवेश होऊ घातलेल्या झालेल्या बडगुजरांबरोबर रोज तुम्ही त्या ठिकाणी पाया सूप पित होतात. त्यावेळेला तुम्हाला हिंदुत्वाचा पाया आठवला नाही आणि संजय राऊत यांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारच नाही, कारण आपल्या पक्षाच्या लोकसभेतल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी ज्याला बॉम्बलाच्या केसमध्ये दाऊदचा हस्तक म्हणून शिक्षा झाली, तो मुस्सा का फुसा, त्याला घेऊन तुम्ही फिरलाय. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारण्याआधी स्वतःच्या पायाखालची जमीन बघा. मुख्यमंत्री असतील किंवा भाजपच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी खूप मोठी टीका केलेली होती आणि आता त्यांना पक्ष देत आहे. मला वाटतं प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः बडगुजर बोलले आहेत किंवा बोलले असतील, मी बघितलेलं नाही. आणि पक्षप्रवेशाच्या वेळेला पक्षाची भूमिका आमच्या नेत्यांनी मांडली आहे. काही दिवसांपूर्वी दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशा प्रकारची चर्चा सुरू होती, मात्र पुढे त्याला खंडन झालेलं आहे. शरद पवार म्हणतायत की सगळ्यांसोबत जाऊन भाजपसोबत जाऊ नका. आम्हाला कुठे तुमच्या समोर जायचंय? पवार साहेबांचे वाक्य, त्यांच्या पक्षाला त्यांनी काय सांगावं हा त्यांचा विषय आहे. भाजपचं नाव घेणार असतील तर भाजपला कुठे तुमच्यावर यायचंय? आणि राहता राहिले विषय कोणी कोणाबरोबर यायचं तर पवार साहेबांना नम्रपणे आम्ही आठवण करून देऊ इच्छितो. भाजप बरोबर 2014 ते 19 काळात तुम्हालाच यायचं होतं, तुम्ही चर्चा केली होती. केवळ चर्चा नाही, त्या काळामध्ये आवश्यक ते युती करण्यासाठी कुठली खाते कुठले विभाग इथपर्यंत गुप्तगू केली होती. थोडं पवारसाहेब आठवा. राहिला विषय त्या दोघांच्या एकत्रित येण्याचा, त्यावर अजित पवार साहेब त्यांची भूमिका मांडतील. हमको कहाँ उनके साथ जाना है? वो आना चाहते नहीं आना चाहते, वो अपने कार्यकर्ताओं को जो बताना है बताएं. बीजेपी ने कब बोला हम उनको लेंगे? तो पवार साहब को नम्रता से हम कहना चाहते हैं, आप इस प्रकार की वाक्य रचना से भाजपा का उल्लेख करते हैं तो हम आपको याद दिलाना चाहते हैं 2014 से 19 के समय बीजेपी के साथ ही सरकार बनाने के लिए कितने बार आपने गुफ्तगू की, जनता को बताइए. सिर्फ गुफ्तगू नहीं की, कौन से विभाग चाहिए,
ऐसी चर्चा की क्या, जनता को बताइए। सर सुधाकर बड़गुजर को लेकर आज पक्ष प्रवेश हुआ है, लेकिन सवाल उठ रहे हैं कि पहले बीजेपी ही वो पार्टी थी जो उसको लेकर कई सारे सवाल करती थी, डी गैंग से संबंध तक के आरोप लगाया गया, लेकिन आज बीजेपी में उसी को शामिल किया जा रहा है। भाई बड़गुजर जी ने स्वयं स्पष्ट किया है और पक्ष प्रवेश में हमारे नेताओं ने इस बात का उत्तर और खंडन किया है, इतना पर्याप्त है। राउत ये सवाल खड़ी कर रहे हैं कि जिन पर बीजेपी डी गैंग के होने के साथ संबंध लगाते थे, आज उन्हीं के साथ कुर्सी साझा कर रहे हैं। राउत गैंग और दाऊद गैंग, ये तो बिरयानी खा रही थी तभी उस समय पर इनके साथ एक साथ बैठ के पाया सूप ले रहे थे। अब उनको हिंदुत्व का पाया ध्यान में आया क्या? जो संजय राउत और उनका दल बॉम्ब ब्लास्ट के आरोपी कन्विक्टेड दाऊद का आदमी मुसाया फुसा कोई है वो, उसका चुनाव प्रचार में उपयोग करते हैं, वो संजय राउत और उसकी पार्टी हमें सवाल न पूछे। हाँ परत परत मला याची माहित नाही। सकाळी बावनकुळे नागपूरला म्हणाले की बळगुजर यांना घेण्यास तिथला स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा विरोध आहे। मला माहित नाही याबद्दल, मी अनभिज्ञ आहे बळगुजर येणार की नाही, आणि आता दुपारी ते पक्ष प्रवेशाला भाजप पक्षातच कुठेतरी समन्वय नाही असं दिसतंय का? अरे इतका प्रामाणिक माणूस आहे तो, आमचे नेते आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, माहित नव्हतं तेव्हा माहित नाही सांगितलं, माहिती कळल्यावर प्रवेश केला। यात काही विषय ज्याला आपण SOP म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर मधले माझ्या लक्षात आले, काही आधार लिंकशी सुद्धा विषय लक्षात आले। त्या तक्रार केंद्रावरून मी स्वतः माहिती घेतली आहे। या आठवड्यात त्याची संयुक्त बैठक घेऊन त्याला अद्ययावत करून स्ट्रीमलाईन आम्ही करू। ठीक आहे। कसं स्वरूप म्हणजे मी सगळं स्वरूप सांगितलं। असं तुमचं मत असेल साहेब, गाडीत सुद्धा माणूस रेडिओ FM ऐकतो, मोबाईलवर सुद्धा ऐकतो, आणि मला याचा उल्लेख करावा लागेल की या देशातला सगळ्यात प्रसिद्ध लोकमान्य कार्यक्रम सुद्धा रेडिओवर मन की बात चालतो, जो माननीय प्रधानमंत्र्यांचा आहे। ऑनलाईन सुद्धा रेडिओ ऐकला जातो, डिजिटली सुद्धा रेडिओचं नवीन व्हर्जन आहे। ते जसं योगदान आहे तसं हेही योगदान आहे। होय, ही निवड समिती त्याचा विचार करेल आणि करावा अशी अपेक्षा आहे। आणि कार्यक्रमालाही बोलव, पुरस्कार वेगळा विषय आणि कार्यक्रमालाही बोलव। मी या विषयामध्ये रविवारी सुद्धा कार्यक्रम केला आणि गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार, पूजा साहित्य, गणेशोत्सवात विक्री खरेदी करणारे, निर्माण करणारे, छोटे छोटे महत्त्वाचे उद्योजक, कारखानदार, एक ज्याला आपण म्हणू केवळ मूर्तिकारांची 700-800 कोटीची इंडस्ट्री आहे। आणि गणेशोत्सव बघितला तर उत्सव म्हणून त्या निमित्ताने त्याच्यावर होणारी 25,000 कोटीची उलाढाल आहे। माझा थेट आरोप आहे, महाराष्ट्रातला सार्वजनिक गणेशोत्सवाची जगभरात सुरुवात झाली। माननीय लोकमान्य टिळकांनी सामाजिक भान लक्षात ठेवून एक स्वरूप त्याला दिलं। या एवढ्या मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेला रोख लावणं, नख लावणं, अडकाटी निर्माण करणं, हळूहळू थांबवण्याच्या दिशेने जाणं, या भूमिका महाविकास आघाडीने घेतल्या आहेत।
काँग्रेसने त्याची सुरुवात केली. आताच्या उभाटा सेनेने त्यावर कळस रचला आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रथा परंपरागत उत्सवाला गणभक्तांचे दुश्मन मारेकरी म्हणून काँग्रेस ते उद्धवजी या लोकांनी काम केलंय. त्याचा सगळा लेखाजोखा त्या माझ्या भाषणात तुमच्या समोर मी मांडलाच आहे. पण थोडक्यातच सांगायचं झालं तर जो अजेंडा हिंदुत्ववाद्यांच्या विरोधातला, हिंदू सणांच्या विरोधातला, महाराष्ट्रातल्या प्रथा परंपरेच्या विरोधातला, मराठी मनाच्या विरोधातला, मराठी माणसाच्या रोजगाराच्या विरोधातला, मराठी तरुणांच्या उद्यमतेच्या विरोधातला जो शहरी नक्षलवाद्यांचा छुपा अजेंडा आहे, त्याचे जाहीर प्रवक्ते हे काँग्रेस ते आदित्य ठाकरेजी झालेत की काय प्रश्नचिन्ह अशा भूमिका दिसत आहेत. 2003 पहिल्यांदा या विषयामध्ये न्यायालयात कोर्ट केस गेली. न्यायालयात कोर्ट केस 2003 खरी तर मूळ नैसर्गिक जलस्रोतामध्ये नदी, नाली, तलाव वगैरे यात अंत्यविधीशी संबंधित गोष्टी करू नये असा दावा होता. 2003 कोणाचं सरकार राज्यात होतं मी सांगण्याची गरज नाही, मूळ काँग्रेसचं बाब आहे. त्यावेळेला राज्य सरकारने भूमिका घेतली तत्कालीन, दावा अंत्यविधीतल्या गोष्टीतून जलस्रोतात होणाऱ्या प्रदूषणाचा. पण कोर्टात ॲफिडेव्हिट दाखल केलं. आम्ही तेवढंच नाही, सार्वजनिक गणपतीच्या आणि अन्य मूर्त्या विसर्जित कराव्या की करू नये या बाबतीत सुद्धा विचार करतोय. ही भूमिका राज्य सरकारने घेतली का? म्हणून महाविकास आघाडीचे पाप आहे. आंब्याच्या झाडाला चिंच किती लागावीत हा प्रश्न विचारावा. तसं दावा अंत्यविधीशी संबंधित प्रदूषणाचा ॲफिडेव्हिट आमच्या मूर्त्यांच्या विरोधात. याच काँग्रेसची उद्धवजींची दोस्ती आहे. केवळ तेवढंच नाही, मी साल चुकत असेल पुढे मागे 2009च्या दरम्यान परत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या काळात महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने एक्सपर्ट कमिटी बनवून खरं तर यातना कोर्टाचे जे आदेश पीओपीच्या विरोधातले वाटणारे जे आले त्यापेक्षा वेगळी भूमिका घेणारे, आमच्या सणाला गणेशोत्सवाला संवर्धन करणारे किंवा उपाय सुचवणारे हे एमपीसीबीने करणे आवश्यक होते. एमपीसीबीने तर बंदीचेच पीओपीचे आणि पूजा साहित्याचे, म्हणजे एकाने मूर्त्या आणल्या एमपीसीबीने तर पूजा साहित्यही आणलं, निर्माल्यही आणलं. हे पाप महाविकास आघाडीचं, ज्याच्याशी उद्धवजींची मैत्री. त्यानंतर सीपीसीबी समोर हा विषय आम्ही घेऊन गेलो. सीपीसीबीशी भारतीय जनता पार्टी याचा पाठपुरावा करत असताना मद्रास उच्च न्यायालय आणि तेलंगणा उच्च न्यायालय, मद्रास म्हणजे त्यांचा उल्लेख मद्रास म्हणून, अदरवाईज शहर चेन्नई आहे, याचे आदेश सर्वस्वी मानून मुंबई महापालिकेमध्ये ज्यांचं अधिराज्य होतं त्या उद्धवजींनी आणि त्यांच्या सुपुत्राने 2014 मध्ये पहिल्यांदा या मूर्त्यांवरच्या आणि पीओपीच्या मूर्त्यांवरच्या बंद्यांवर कुठल्याही अभ्यासाविना बंदी घालून या बंदीच्या प्रचारासाठी बजेट प्रोव्हिजन केलं. अभ्यास कधी केला होता तुम्ही आदित्यजी? कुठला रिपोर्ट सांगत होता? तुम्ही सायंटिफिक स्टडी केला का?
या शहरी नक्षलवाद्यांचा जो अजेंडा आज समोर येतोय, आज ते बोलतायत, ती पावलं मला तिकडे दिसत आहेत. 2014च्या नंतर बजेटमध्ये तर टाकलंच. 19 मध्ये महापालिकेने जेव्हा परत, तेव्हा आम्ही सत्तेत नव्हतो, एकटेच उबाटा सेना, त्यांनी याच्या विरोधात सार्वजनिक कार्यक्रम सुरू केले. या सगळ्या काळात हे एक प्रकरण मी केवळ मूर्त्यांचं सांगतोय. दुसरं प्रकरण उच्च न्यायालयात होतं, ते म्हणजे परवानग्या मंडपाला आणि गणेशोत्सवाच्या, ज्याला आपण साऊंड सिस्टीम म्हणतो, याच्या परवानग्याच्या विरोधामध्ये जस्टिस अभय ओक यांच्याकडे दावा चालू होता. त्यावेळेला देवेंद्रजी, मी 14 ते 19 मध्ये आम्ही लढलो. कंटेम्प्ट सुद्धा आम्ही अंगावर घेतला. त्यावेळेला हे उद्धवजी ठाकरे, त्यांची पक्ष कुठेही न्यायालयात, कुठेही गणेशोत्सव मंडळांच्या बरोबर नव्हते. उलट कोरोनाच्या काळात गणेशोत्सव साजरे करू नये, कमी करा, गर्दी कमी करा, समजू शकतो. मूर्तीची साईज चर्चा होऊ शकते, पण करू नये म्हणून उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून लालबागच्या राजाला इतक्या वर्षात पहिल्यांदा करू नका आणि झाला नाही, तो 1 वर्ष ते आहे. त्याच वेळेला बाकी गणेशोत्सव झाले. ही सातत्याने भूमिका घेणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धवजी आणि उबाटा सेना हे या गणेशोत्सवाचे, गणभक्तांचे विरोधक आहेत. त्यांना आव्हान आहे, तुम्ही कितीही प्रयत्न करा, भाजप आणि हे सरकार या प्रथा परंपरागत आमच्या मराठी मातीतल्या महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाच्या बाजूने उभं राहील. पर्यावरणाची चिंता करेल. पर्यावरणाच्या विषयामध्ये सजग राहून आम्ही करू. आणि म्हणून ज्या वेळेला मुंबई उच्च न्यायालयात हा दावा चालू होता, मी स्वतः राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी आयोग, ज्याचं अध्यक्षपद काकोडकर साहेबांकडे आहे, तिकडे प्रकरण नेलं. हे अगोदर काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धवजी असताना त्यांनी का नाही केलं, ह्याच्यातच त्यांचं पाप दडलंय. अहवाल आला, पीओपीच्या बाबत एका आयोगाने भूमिका स्पष्ट केली, विसर्जनाच्या बाबतीतही स्पष्ट केली. तो रिपोर्ट घेऊन मी सीपीसीबीला गेलो. सीपीसीबी मेंबर सेक्रेटरी आणि संबंधित लोकांशी भेटलो, केंद्रीय मंत्र्यांना भेटलो. आणि आश्चर्य मला सांगायचं आहे, सीपीसीबीने न्यायालयासमोर स्पष्ट भूमिका मांडली. आमचे पूर्वापार आदेश जे आहेत, जेव्हा भाजपचं सरकार नव्हतं, तेही सीपीसीबीचे आदेश हे बंधनकारक मांडण्याचं कारण नाही, हे मार्गदर्शक आहेत. मग कशाच्या आधारावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळातल्या एमपीसीबीने पीओपीवर बंदी घातली? कशाच्या आधारावर आदित्यजींनी मुंबईतल्या आमच्या गरीब होतकरू मराठी तरुणांच्या पोटावर पाय दिला? म्हणून गणविरोधक आहेत. त्या सीपीसीबीच्या रिपोर्टच्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाला आदेश द्यावे लागले. आम्ही धन्यवाद देतो न्यायालयाचे. पीओपीच्या मूर्त्या बनवणं, विकणं, डिस्प्ले करणं यातना सूट मिळाली. आता नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन आणि समुद्रात विसर्जन हे 2 वेगळे भाग आहेत, ज्यामध्ये छोट्या मूर्त्यांसाठी ऑलरेडीच आपल्याकडे व्यवस्था आर्टिफिशियल टँक आणि अन्य आहेत. अशा स्वरूपाची योजना राज्य सरकार करावी, कारण निर्णय राज्य सरकारला करायचा आहे. माझं मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालंय. आणि मोठ्या मूर्त्यांच्या बाबतीत जी आमची परंपरा आहे, पर्यावरणाचा विचार घेऊन, त्याचा अभ्यास करून, त्याची भूमिका न्यायालयासमोर मांडून, समुद्राच्या विषयात सुद्धा आज मी एवढंच म्हणेन, आश्वासक पाऊल आम्ही उचललंय, परिपूर्ण होईल. तुमचा रोख जो आहे तो महाविकास आघाडीतल्या मागच्या स्पेसिफिकच आहे. त्यातले 2 उपमुख्यमंत्री आता सध्या तुमच्यावर बसले आहेत, त्यांच्याविषयी आपलं मत काय? कारण ते काय झोपले होते का त्यावेळेला? ते सरकार असताना त्या सरकारमध्ये जर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तर उपमुख्यमंत्री काही नैतिक जबाबदारी होती ना त्यांची? जर असेल तर ते
याचं उत्तर एवढंच आहे, ते आज माझ्याबरोबर आहेत आणि या भूमिकेबरोबर आहेत. त्यावेळेचे प्रश्न त्यावेळेचे त्यांना विचारा. धन्यवाद. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.